दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्ट्राईकला प्रणव पवार नॉस्ट अगेनला तो प्रशांत माने सातारा पोलीस आमचा मित्र आहे आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती एक उत्कृष्ट गोलंदाज आहे महेश वीर. दुपारी सत्रातील एक महत्त्वपूर्ण मॅच दुसऱ्या फेरीतील ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या राऊंडमधील ही मॅच. महेश जर पाहिलं तर एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. फिल्डिंगमध्ये सजावट केली, अतिशय आक्रमक फिल्डिंग त्यांनी सजवलेली आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू घेऊन राऊंडी विकेट महेश तयार. समोर प्रणव पवार. पहिला बॉल कट करायचा होता, अतिशय वेगाने निघून गेला. पंचांची इशारा व्हाईट बॉल, जास्त बाहेरचा चेंडू होता. तरी असं ऑनफिल्ड पंच जर पाहिलं तर समर्थ सर आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये लंच ब्रेकमध्ये आलेले आमचे कार्तिक सर, त्यांचं देखील आम्ही कौतुक करतो. संपूर्ण दिवसामध्ये अतिशय चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. एक धाव आहे का? एक धाव आहे का? यस, एक धाव आहे. थँक्यू. एक धाव आलेली आहे गोषंगी स्वरूपामध्ये. यस, थँक्यू थँक्यू समर्थ सर. ऑन फील्ड पंच आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेट पुन्हा एकदा महेश तयार. महेश वीर. अप्रतिम बॉल, अप्रतिम. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलेलं पाहायला मिळालं वायडी शॉर्कर, परंतु एक धाव नक्कीच रोखू शकलेलं नाही. अमोल याच्याकडून थोडीशी चुकी झालेली आपल्याला पाहायला मिळाली. अमोल वीर पाठीमागे जर पाहिलं तर संघाचा योद्धा आहे आणि कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांची देखील आपल्याला टीम पाहायला मिळते. एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आहे अमोल वीर. समोर पाहिलं तर महेश हा देखील एक उत्कृष्ट गोलंदाज गुणी खेळाडू आहे. चांगला बॉल, अप्रतिम. बॅक टू द बॉलर, बॅक टू द बॉलर. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग, परंतु प्रेझेंट ऑफ द माइंड वापरलेलं नाहीये त्यांनी. संदीप भाऊनी जर पाहिलं ना तर किपर एंडला फेकी टाकली असती ना तर प्रणव धोक्याची घंटा ठरू शकली असती. परंतु क्रिकेटमध्ये अनेक वेळा जर पाहिलं तर कमी वेळामध्ये हे सर्व निर्णय घ्यावे लागतात. निर्णय क्षमता वाढवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि जर तरला थारा नाही. आपण प्रेझेंटमध्ये काय करतो ना यावरती खूप डिपेंड आहे, खूप मॅटर करतं. हाफ ट्रॅकर, हाफ ट्रॅकर. यावेळी देखील हाफ चान्स आपल्याला पाहायला मिळाला. एकदा नक्कीच आलेली आहे, परंतु सिंगलने जास्तीचा फरक पडणार नाही जुगादेवी स्पोर्ट्स वीरवाडी या संघाला. महेश जर पाहिलं तर महासोली पंचक्रोशीतील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याच्यापेक्षा तो माणूस म्हणून एक खूप चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. सिनियर खेळाडूचा नेहमी मान राखणारा हा खेळ आहे. त्याचमुळे जर पाहिलं तर महेश मोठ्या दुखापतीवर मात करून पुन्हा एकदा त्याच जिद्दीने त्याच जोशाने या मैदानावरती उतरला आहे. चांगला बॉल, अप्रतिम अप्रतिम चेंडू. अँगलने चेंडू निघून गेला. गोलंदाजी करत असताना महेश पाहिलं ना सर तर राऊंड विकेट गोलंदाजी करतोय, नॅचरल अँगल क्रिएट करतोय. टप्पा जर पाहिलं तर अचूक टप्पा, गुडलँड स्पॉट आणि त्याच्या आसपास टप्पा. तदनंतर चेंडूने अधिकचा बाउन्स घेतो. एखादा चेंडू वायडी शॉर्कर वैविध्यपूर्ण गोलंदाजी करतोय. P1च्या षटकामध्ये मला का गोलंदाजीसाठी निमंत्रित केले याचं उत्तम उदाहरण दाखवून देतोय तो. खोलवर टप्प्याचा चेंडू पहा, वैविध्यपूर्ण गोलंदाजी. पुढे चेतन आहे, चेतनने चेंडू अडवला आहे. किरणने फॉलो थ्रू मध्ये चांगला बॅकअप दिलेला आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाची समाप्ती झाली पॉवर प्लेच्या आणि त्याने फक्त धावा खर्च केल्या 5. म्हणजे प्रणव जर पाहिलं ना सर तर रबर बॉल फॉर्मॅटमध्ये अतिशय आक्रमक खेळाडू साबित झालेला होता प्रणव पवार. परंतु आता टेनिस क्रिकेटचा हंगाम सुरू झालेला आहे आणि टेनिस क्रिकेटच्या हंगामामध्ये पुन्हा त्या गाडी पटरीवरती यायला थोडासा वेळ लागतो. दरम्यान या ठिकाणी संजय चोपडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं श्री गणेश चषक 2025 मध्ये आम्ही साळश्रीमे टीमच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील आमच्या कमिटीकडून सहर्ष स्वागत आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा, अप्रतिम षटक, निर्णायक षटक हाताळायला पाहायला मिळालं. दुसरं षटक घेऊन रुपेश, एक यंगस्टर खेळाडू आहे, रायझिंग स्टार खेळाडू आहे रुपेश. स्ट्राईकवरती जर पाहिलं तर प्रणवच आहे. प्रशांत एक उत्कृष्ट खेळाडू आहे. प्रशांत माने सातारा पोलीस मध्ये कार्यरत असलेला हा जवान आहे. पहिला बॉल बॅकफुटवर जाऊन हा पंच सजवलेला पाहायला मिळाला. पुढे जर पाहिलं तर गौरव आहे. गौरव कोणती चूक करणार नाहीये. गौरवने अप्रतिम झेल पकडलेला पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. पहिल्या चेंडूवरती फिरकीच्या
जाळ्यामध्ये नक्कीच अडकवलेलं पाहायला मिळालं प्रणव पवार याला. प्रणव पवार जास्तीचं काही करू शकलेलं नाही आहे, थोडासा निराश या ठिकाणी बाहेर येत असताना प्रणव पाहायला मिळाला. त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये जात आहे, नाव आहे राहुल. हे देखील जर पाहिलं तर महाराष्ट्र पोलीसमध्ये, मुंबई पोलीसमध्ये दाखल आहेत. आज जर पाहिलं तर कासार शिरबे गावामध्ये अनेक खेळाडू महाराष्ट्र पोलीसमध्ये दाखल आहेत. म्हणजे महाराष्ट्र पोलीस, इंडियन आर्मीमध्ये अनेक जवान याच गावातील या ठिकाणी दाखल आहेत. त्या संपूर्ण गावाचं आम्ही नक्कीच कौतुक करतो. तरी देखील जर पाहिलं तर आमच्या असोसिएशनला खूप मोलाचं सहकार्य या संपूर्ण टीमचं आपल्याला लाभत आहे. पहिल्या चेंडूवरती रुपेश यांनी अप्रतिम गडी बाद केलेलं पाहायला मिळाला. प्रणव पवार राऊंड विकेट, पुन्हा एकदा रुपेश तयार. चांगला बॉल, अप्रतिम बॅक ऑफ द हँड. वाव, अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नौका खेळाडू आहे, परंतु जसजसा क्रिकेट खेळतोय ना रुपेश, तसं त्याच्या गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर कमालीची जर पाहिलं तर त्याच्या गोलंदाजीमध्ये सुधारणा होत असताना पाहायला मिळते. आमच्याच पंचकृषीतील हा खेळाडू आहे, परंतु अप्रतिम गोलंदाजी. यावेळी फुल टॉस, परंतु चेंडू हवेमध्ये आहे. ॲलिमेशन मिळतंय का पाहूया. चेतन त्या ठिकाणी आहे आणि चेतन नाही, रोहित आहे. रोहितकडून कोणतीही चुकी होणार नाही. अप्रतिम झेल पकडला, भिंत आहे समोर रोहित, आणि त्यांनी कोणतीही चुकी केली नाही. राहुल तंबूच्या आश्रयाला परत गेलेले आहेत, जास्तीचं काही करू शकलेले नाहीत राहुल. अप्रतिम गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. आत्तापर्यंत जुगाई देवी स्पोर्ट्स वीरवाडी या संघाने विशेषतः गोलंदाजाने खूप इम्प्रेस केलं आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा, तर नंतर या षटकामध्ये आत्तापर्यंत रुपेश एक उगवता सितारा आहे, आणि हा सितारा नक्कीच चमकला या मुंबईच्या मैदानावरती. आणि नॉस्ट रँक जर पाहिलं तर हताशपणे प्रशांत पोलीस आपल्याला पाहायला. नवीन बॅटर शिवाजी द बॉस, हा देखील अतिशय चांगला उत्कृष्ट खेळाडू आहे, परंतु रुपेश अप्रतिम गोलंदाजी करतोय. व्हेरिएशन आहे. अप्रतिम बॉल, फ्लॅटेड बॉल, आणि टप्पा जर पाहिलं तर ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, जाग्यावरती ब्लॉक करण्याचं काम यावेळी रुपेशने केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम. आणि जर पाठीमागे पाहिलं तर नॉस्ट्रक एंडला प्रशांत अजून देखील शांत आहे. यावेळी लोअर फुल टॉस, आणि यावेळी लड्डू झेल होता, परंतु नशीब चेंडू डोक्यावरती लागला नाही. त्यांनी शेवटच्या स्वतःला फक्त डिफेन्स केला. एक चेंडू या षटकातील आय थिंक राहिलेला आहे, आणि तो फेस करण्यासाठी प्रशांत आपल्याला पाहिला. प्रशांत जर पाहिलं तर मोठा प्रयत्न करेल किंवा एक धाव घेईल नक्कीच, परंतु रुपेशने नक्कीच इम्प्रेस केले. अप्रतिम गोलंदाजी. हाफ ट्रॅकर उडवला. लँड कुठे होईल या सीमारेषेच्या बाहेर. स्टँडर्ड डिलिव्हर, फक्त एकच चेंडू मिळाला आणि तो सीमारेषेच्या बाहेर. म्हणजे प्रशांत याच्यामध्ये खासियत आहे. राहणारे जे 6 चेंडू आहेत त्यातील 4 मिळाले तर 3 तरी तो ठोकू शकतो. 2 षटकाची समाप्ती धावसंख्या जाऊन 12च्या घरामध्ये पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवर एक अप्रतिम षटकार आलेला पाहायला मिळाला प्रशांत माने याच्या बाटीतून. तिसरं महत्त्वपूर्ण षटक घेऊन आय थिंक रोहित पाटील आलेला आपल्याला पाहायला मिळेल. RP. चला, वेळ खर्च करू नका. जुगाई देवी स्पोर्ट्स, अमोल सर चला प्लीज. अप्रतिम गोलंदाजी रुपेश याची आपल्याला पाहायला मिळाली. एक नौका गोलंदाज आजमावला आणि त्यांनी नक्कीच यशस्वी करून दाखवलं. बॉल पाठवा आतमध्ये, जुना बॉल. शंकरभाऊ, जुना बॉल असेल तर आतमध्ये पाठवून द्या. तोपर्यंत क्षेत्रक्षण आपल्या जागेवरती जायचंय. दरम्यान या ठिकाणी आमचे मित्र सूरज वाळके साहेबांचं आगमन झालेलं आहे. मनोगावचे सुपुत्र एक क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सूरज वाळके सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. स्लॉगचं षटक घेऊन, हाणामारीचं षटक घेऊन RP आलेला आहे. रोहित पाटील एक अप्रतिम गोलंदाज. समोर पाहिलं तर शिवाजी. हाफ ट्रॅकर, खराब क्रिकेट आहे. कारण प्रशांत याला सिंगल काढून, सिंगल म्हणजे जर पाहिलं तर घोषंगी स्वरूपामध्ये नाही, समोर सिंगल काढायचे आणि प्रशांतला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावरती आहे. परंतु गोलंदाज अतिशय हुशार आहे, त्याला माहिती आहे की जास्तीत जास्त शिवाजीला स्ट्राईकवरती ठेवायचं. तशी त्यांनी फिल्डिंगची सजावट देखील केलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण महेश जर पाहिलं तर शॉर्टमध्ये उभा केला आहे.
यावी बॅटर बाद, बॅट्समन बाद. काय होतंय मैदानामध्ये, काय होतंय. फक्त 12 धावा आलेल्या पाहायला मिळतात आणि गोलंदाजी जर पाहिलं तर चेंडूला पुश करायचं होतं, परंतु बॅट डिफेन्स करू शकला नाही. बॅटीला लागून चेंडू स्टंपवरती बेल्स रिमूव्ह झाल्या, त्यानंतर बॅटर बाद झालेला पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी रोहित याची. नवीन बॅटर सागर गेलेले आहेत. प्रशांत जर पाहिलं तर नॉस्ट्रेकिनला खूप नाराज आपल्याला पाहायला मिळते. फक्त 14 चेंडू झाले तर फक्त एकच चेंडू त्याला मिळाला आहे आणि एक चेंडू ते षटकार त्याने ठोकलेला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये एक चुकीचा निर्णय. प्रशांत स्ट्राईकवरती राहिला असता तर नक्कीच थोडंसं वेगळं स्वरूप आपल्याला पाहायला मिळालं असतं. यावेळी जर पाहिलं तर चेंडू पाठीमागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. वन बाउन्स, चेंडू अडवला आणि आता नक्कीच प्रशांत जागा सोडणार नाही. आता सुटकेचा निश्वास सोडलेला आहे, परंतु रोहित आहे ना, रोहित प्रशांतच्या समोर देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. अजून 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये मोठे विस्फोट 100% घेण्याचा प्रयत्न करणार प्रशांत. यावी पहा, अप्रतिम अप्रतिम स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलाय सीमारेषेच्या बाहेर समोरच्या दिशेने. डाऊन दी ग्राउंड, मिडल ऑफ द बॅट. बरोबर चेंडू बॅटीवरती मिडल केला. टायमिंग जर पाहिलं तर प्रॉपर टायमिंग त्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि समोरच्या दिशेने चेंडू लॉफ्ट केला. सीमारेषेच्या बाहेर षटकार आलेला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोचली 20. अजून 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूवरती मोठे विस्फोट येणार का? कीपर जर पाहिलं तर विकेट कीपर थोडेसे क्लोज आलेले पाहायला मिळतात, यष्टांच्या जवळ आलेले आहेत. यावेळी हाफ ट्रॅकर बॅटच्या स्टिकर एंडवरती चेंडू लागलेला पाहायला मिळाला. पाठीमागे अतिशय चांगला प्रयत्न, रुपेश याचा अतिशय सुंदर प्रयत्न केलेला पाहायला मिळाला. या चेंडूवरती नक्कीच 2 धावा ॲड होतील. तिसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न होणार नाहीये. धावसंख्या 22 जाऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. 22. या इनिंगमधील हा शेवटचा चेंडू आहे, पण आतापर्यंत या सर्व गोलंदाजांनी नक्कीच इम्प्रेस केले. रोहितने देखील एक षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक केला. लोअर फुल टॉस, इनसाइड आउट आणि शतक्षक होता, परंतु त्याला भेदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला पाहायला मिळाला. या चेंडूवरती चौकार आला. धावसंख्या जाऊन पोचली 26 जिंकण्यासाठी. 27 धावांचं जर पाहिलं तर एक माफक आव्हान आहे, परंतु हा फायटिंग स्कोर देखील म्हणता येईल, कारण सार शिरंबे टीममध्ये जर पाहिलं तर अतिशय चांगले गोलंदाज, त्यामध्ये प्रशांत माने आहे, प्रणव पवार आहे. दुसरा एक गोलंदाज जर पाहिलं तर तो गोलंदाज देखील अतिशय चांगली गोलंदाजी करतो. म्हणजे या धावा देखील डिफेंड करण्याची क्षमता कासार शिरंबे संघामध्ये आहे. 26 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यक आहे. नवीन चेंडू द्या शंकर भाऊ. तोपर्यंत आम्ही विनंती करतो, चला श्री गणेश 11 कासार शिरंबे, आपण लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. अधिकचा वेळ तुम्ही प्लीज खर्च करू नका. नेक्स्ट मॅच कोणाची आहे? संदीप भाऊ, नेक्स्ट मॅच कोणाची आहे? आमचीच आहे. सुनील चाळके कुठे आहेत? चला नेक्स्ट मॅच कोणाची प्लीज आम्हाला कळवायचं आहे. घोगाव आणि काळेवाडी. चला टॉससाठी या. घोगाव टीम आणि काळेवाडी टीमला आम्ही विनंती करतो, तुम्ही टॉस करून घ्यायचं आहे. यानंतरची आपली मॅच आहे. सत्तावीस धावांचा जर पाहिलं तर फायटिंग स्कोर म्हणता येईल, कारण क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या विजयाचा विश्वास देऊ शकत नाही, विजयाची हमी देऊ शकत नाही. कारण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा जर पाहिलं तर लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात. नेक्स्ट मॅच काळेवाडी विपक्ष
घोगाव टीम मॅक्स स्पोर्ट्स घोगाव. एक महत्वपूर्ण मॅचचा टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते होतोय. संजय चोपडे साहेब यांच्या शुभ हस्ते या महत्वपूर्ण मॅचचा टॉस होतोय. स्ट्राइक वर अमोल वीर, नॉन स्टेक इन वरती आहे तो रोहित पाटील. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती साळशिरंबे गावचा एक उत्कृष्ट खेळाडू, स्पीड किंग ज्याला म्हणतात ना, असा खेळाडू आहे अर्थातच प्रणव पवार. रफ्तार का राजा याला नक्कीच ओळखतात प्रणव पवार. परंतु लेद टेनिस क्रिकेट आणि रबर क्रिकेटमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. समोर पाहिलं तर अमोल वीर आहे ना, तो पेस पसंत करतो असा खेळाडू आहे. ओव्हर द विकेट प्रणव तयार. पहिला चेंडू घेऊन पहिला बॉल अप्रतिम. रफ्तार का राजा पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलं या गोलंदाजाने. खासियत आहे या गोलंदाजाची, वेग आहे. पहिल्या चेंडूवरती वेगाचं प्रात्यक्षिक त्याने दाखवून दिलं. चांगला खेळ आहे. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा एक वेगवान गोलंदाज अर्थातच प्रणव पवार. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम. भन्नाट वेग पाहायला मिळाला. यावेळी चेंडू हवेमध्ये जात असताना पाहायला मिळाला. बॅस्टेज स्टिकर एंडवरती चेंडू लागलेला पाहायला मिळाला आणि यावेळी झेल ड्रॉप. रोहित तू सांगतोयस की नो बॉल नाहीये. रोहित पहिल्या टचला नो बॉल नाहीये. त्याची गोलंदाजी मागाशीच मी पाहिली होती. रोहित पहिल्या टचला, पहिला फ्रंट टच आहे ना, त्याला नो बॉल नसतो कारण ती मुभा आहे. रन नाहीये का? रन आहे ना, एक रन आहे. एक रन काढलेले. स्ट्राइकला रोहित पाटील. रोहित अप्रतिम स्ट्रोक. यावेळी जर पाहिलं तर मिसफिल्डिंग दरम्यान एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये कन्वर्ट होत असताना पाहायला मिळतं. रोहित याच्यामध्ये क्षमता आहे. या खेळाडूकडे खूप मोठी क्षमता आहे. वेगावरती स्वार होण्याची क्षमता आहे रोहित पाटील या खेळाडूकडे. पण त्याच्या बॅटिंगतून मोठे विस्फोट येतात, खूप मोठे विस्फोट येतात आणि पाठीमागे गौरव आहे. त्यामुळे बॅटिंग लाईनअप कडक आहे जुगाई देवी स्पोर्ट्सची. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. स्पीचच्या कोण्याचा अतिशय चांगला वापर करतोय प्रणव. मी मगाशी त्याची गोलंदाजी पाहिली की तो स्पीचचा कोण आहे ना, त्याचा अतिशय चांगला वापर करतो. म्हणजे गोलंदाजाला काही मुभा दिलेल्या आहेत, ICCने BCCIने काही मुभा दिलेले आहेत. त्या स्पीचच्या क्रीजचा आपण अतिशय चांगला वापर करू शकतो, तोच वापर करतो. आणि चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येत आहेत अँगलनी. चेंज ऑफ पेस, त्याच्यावरती स्वार झालाय. चेंडू वन बाउन्स निघून गेला. डीप कव्हरच्या वरून आलाय चौकार. खासियत आहे रोहितची. रोहितची ही खासियत आहे अप्रतिम. आणि या चौकारांशी धावसंख्या जाऊन पोचलेली आहे सरळ 7 रन. अप्रतिम, अतिशय सुंदर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा बॅकफूट वरती गेला आणि वेट जर पाहिलं तर पाठीमागील पायावरती ट्रान्सफर केलं. त्यानंतर हा नटराज स्ट्रोक पाहायला मिळाला. उंच गोरा खेळाडू रोहित आणि उंचीचा पुरेपूर फायदा उचलतोय. पाठीमागे गौरव आहे, हार्ड हिटर, विस्फोटक खेळाडू आहे. नवीन चेंडू द्यायचा आहे. पहिल्या षटकामध्ये जर चेंडू गेला तर नवीन चेंडू, दुसऱ्या षटकामध्ये गेला तर जुना चेंडू. आतापर्यंत 7 धावसंख्या झालेली आहे. अजून एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू खूप मॅटर करतो कारण एका चेंडूवरती मॅच बनू शकते, एका चेंडूवरती मॅच बिघडू शकते. मॅच बॉल आलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. प्रणव पवार तयार. समोर रोहित पाटील. अप्रतिम बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिलेले चेंडू, कमरेच्या खाली राहणारा चेंडू. नक्कीच या चेंडूवरती एक सिंगल आलेले आहे. स्ट्राइक रोहित स्वतःकडे ठेवेल. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या जर पाहिली तर 8. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे चांगल्या
चेंडूला सन्मान देणं म्हणजे क्रिकेट आहे. वाईट चेंडूचा भरपूर समाचार घेणं म्हणजे क्रिकेट आहे. पंचाच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. सिनियर खेळाडूंना मान देणं म्हणजे क्रिकेट आणि तेच क्रिकेट कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून रुजवलं जात आहे आणि राबवलं जात आहे. आणि सर्व खेळाडू जर पाहिलं तर या संपूर्ण नियमांचं काटेकोरपणे पालन करतात. त्याबद्दल आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन करतो. अतिशय चांगल्या टीम्स असोसिएशनमध्ये आहेत आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही आमची कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संपूर्ण फॅमिली सध्या अतिशय चांगलं काम करते. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती प्रशांत माने. महाराष्ट्र पोलीस सातारा पोलीसमध्ये कार्यरत असलेला हा जवान आहे. ढेबेवाडी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. आमच्यासोबत अनेक वर्ष ओपन क्रिकेट देखील याच खेळाडूने गाजवलेले आहे. असा प्रशांत माने आपल्याला पाहायला मिळते. अतिशय शांत संयमी खेळाडू आहे. दुसरं षटक घेऊन यावेळी अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. रोहित याच्याकडून थोडासा क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. बघता बघता 2 धावा कंप्लीट. अमोलचा एफर्ट पहा. अमोल वीर योद्धा आहे. अमोल वीर जो आहे ना तो आपल्या टीमचा योद्धा आहे आणि एक एक धाव किती बोलायचे पहा. तो एफर्ट देखील तेवढेच लावतोय कारण या मॅच मध्ये जो जिंकल ते पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. जो लॉस होईल त्याचा प्रवास याच ठिकाणी संपेल. त्यामुळे या मॅचचं महत्व दोन्ही संघासाठी खूप महत्वाचं आहे. समोर समोर टाकलाय आणि त्याला माफी नाही. ओव्हर पिच बॉलला नक्कीच माफी देऊ शकत नाही रोहित मॅन. अप्रतिम ते बॅट स्विंग जर पाहिले तर अतिशय वेगाने बॅट स्विंग होती. ताकद आहे, नजाकत आहे, त्याचबरोबर टायमिंग देखील भरपूर या स्ट्रोकला त्याला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकारांनी सरळ 16च्या घरामध्ये. रोहित अतिशय चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. यावेळी बॅटीची कडा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन बोटातील जादू दाखवली आणि रोहित आरपी बाद झाला. रोहित सांगतोय की चेंडू फिरवला म्हणजे गंडवला. कारण रोहितची ती जर पाहिलं ना थोडंसं ट्रॅजेडी म्हणजे तो वीक पॉइंट आहे. वेगावरती स्वार होतो परंतु चेंज ऑफ पेस वरती थोडासा अडकतो. गौरव पाटील 3 क्रमांकावरती. कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची नाईट टुर्नामेंट याच खेळाडूने गाजवली होती. पहिला चेंडू हुक केलाय. चेंडू स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने जात असताना एक धाव आलेली आहे. एक सिंगल घोषंगी स्वरूपामध्ये. नाईट टुर्नामेंट अक्षरशः मोठ्या मोठ्या गोलंदाजांना याच खेळाडूने घाम फोडला असा रोहित गौरव पाटील. एक फॉर्मॅटमध्ये अप्रतिम फलंदाजी करतो. गावाला जर पाहिलं तर आमच्या महासोली टीमचा एक प्रमुख तो फलंदाज आहे. त्यामध्ये पाहिलं तर रोहित आहे, आदित्य शेळके, सुगंध शेवाळे यासारखे फलंदाज अतिशय चांगले काम करतात ग्रामीण भागामध्ये. आणि तोच खेळाडू आज आपल्या गावासाठी म्हणजे वीरवाडी टीमसाठी अतिशय चांगलं काम करतोय. एका गावातून जवळजवळ आमच्या गावातून 5-7 टीम्स या ठिकाणी दाखल होतात. क्रिकेटला अतिशय चांगले दिवस आलेले आहेत. यावेळी हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहे झेल ड्रॉप. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला कारण त्या ठिकाणी आहे ना थोडीशी आउटफील्ड मध्ये गडबड आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला आणि त्याचं रूपांतर 4 धावेमध्ये झालेलं आहे. त्याचा फायदा जुगादेवी स्पोर्ट्स वीरवाडी या टीमला होत असताना पाहायला मिळते. आता फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. यावेळी जर पाहिलं तर हा डॉट बॉल आलेला आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक केला प्रशांत यांनी. 2 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकानंतर 21-21. म्हणजे आता जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 6 धावा 6 धावा 6 चेंडू काय होत आहे काय बिघडत आहे. स्ट्राईकवरती अमोल वीर एक अनमोल षटकार ठोकून मॅच फिनिश करणार की एक धाव घेऊन गौरव याला स्ट्राईकवरती आणणार. का स्ट्रॅटेजी असेल कारण अमोल त्याच्या स्लॉटमध्ये चेंडू आला तर पार्किंग प्लॉटमध्ये पाठवतो. महत्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धनाजी भाऊ आलेले आहेत. चांगले गोलंदाज आहेत. मूर्ती लहान पण कीर्ती महान धनाजी भाऊ आलेले आहेत. एक महत्वपूर्ण षटक घेऊन डिफेंड करू शकतात. विकेट खूप महत्वाचे. त्याचबरोबर जर तुम्ही डॉट चेंडू रिलीज केले तर
प्रेशर येतो बॅट्समनवरती, परंतु अमोल अतिशय शांत आहे. डोक्यावरती बर्फ ठेवून कशी फलंदाजी करायची त्याला काही सांगायची गरज नाही आहे, कारण खूप वर्षाचा याचा अनुभव आहे अमोल याचा. पहिला बॉल या चेंडूवरती चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, परंतु खराब क्षेत्ररक्षण, त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये. अशा स्टेजला असं क्रिकेट आपण नक्कीच खेळू शकत नाही, नक्कीच खेळू शकत नाही. तर 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. सामना जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने थोडासा झुकलेला जरूर आहे, परंतु क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं, कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. अप्रतिम बॉल, अप्रतिम बॉल. वेग पाहायला मिळाला धनाजी याचा, वेगावरती स्वार झालेला पाहायला मिळाला धनाजी. 4 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. एक डॉट बॉल. बॅटिंग करणाऱ्या टीमवरती अतिरिक्त प्रेशर, एक मोठा स्ट्रोक, मॅच फिनिश. MSD स्टाईल. सामना संपवणार का यावेळी? बॅटीवरती चेंडू स्विंग झालेला पाहायला मिळाला एका धावेसाठी. नक्कीच कॅल्क्युलेशन क्रिकेट. 3 चेंडूमध्ये 3 धावा. कोणताही संघ या ठिकाणी हरायला तयार नाही आहे, कारण अतिशय काटेकी टक्कर. एका बाजूला यजमान संघ कासार शिरमे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जुगाई देवी स्पोर्ट्स वीरवाडी संघ. 3 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता. अतिशय रोमहर्षक मुकाबला, दुपारच्या सत्रामधील एक महत्वपूर्ण मॅच. धनाजी अतिशय चांगली गोलंदाजी करतायत. आपल्या भात्यातील ते जुने स्टॉकचे चेंडू बाहेर काढतायत. अप्रतिम, अप्रतिम चेंडू, स्विंग अँड मिस. तेच सांगत होतो की धनाजी अप्रतिम गोलंदाज आहे, स्टॉकचे चेंडू बाहेर काढतोय. आणि क्रिकेट आहे, तुम्ही जर चांगले खेळला तर नक्की जिंकू शकता. अनेक वेळा 6 चेंडूमध्ये 3 धावा डिफेंड केलेल्या आहेत, आमच्या समोर डिफेंड केलेल्या आहेत. काही घडू शकतं. 2 चेंडूमध्ये 3 धावा, 2-3. अतिशय जबरदस्त मॅच, रोमहर्षक मॅच. यावेळी जर पाहिलं तर चेंडू पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळते. एक आणि यावेळी खराब खराब क्रिकेट, खराब क्रिकेट. प्रेझेंट ऑफ दी माइंड वापरला नाही यावेळी त्या खेळाडूने, कारण चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये ट्रॅव्हल होत होता. चेंडू त्याने अडवला अधिक्याने. आणि यावेळी जर पाहिलं तर नक्कीच सामना लेवल झालाय. 1 चेंडूमध्ये 1 धाव, 1 चेंडू 1 धाव, 1 धाव 1 चेंडू. अप्रतिम मॅच, जबरदस्त मॅच, सुंदर मॅच. अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडलं या मॅचने. सर्व प्रेक्षकांना आव्हान आहे, मित्रांनो मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवू देत. अप्रतिम मॅच. थँक्यू. दोन्ही संघांसाठी या ठिकाणी नक्कीच टाळ्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळाला. कोण जिंकला कोण हरला यापेक्षा कसा लढला ना हे खूप महत्वाचं आहे. कारण कोण जिंकेल काही हरकत नाही, हरलं तरी चालेल, परंतु मैदान गाजवता आलं पाहिजे आणि जिंकणाऱ्या टीमला देखील घाम फुटला पाहिजे अशी मॅच. 1 चेंडूमध्ये 1 धाव, आक्रमक फिल्डिंग. अप्रतिम मॅच, कंपल्सरी चेस. नक्कीच काळजाची धडधड. यावी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम मॅच, अप्रतिम मॅच. श्री गणेश 11 कासार शिरमे, श्री गणेश चषक 2025 गोलंदाजासाठी टाळ्या वाजवू देत. अप्रतिम गोलंदाजी धनाजी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट गोलंदाज धनाजी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सावकर पवार यांच्याकडून धनाजी आला 1001 रुपयाचं कॅश प्राइज. का देऊ नये? विकास पवार यांच्याकडून कंपल्सरी चेस आहे. हा सामना कासार शिरमे संघाने जिंकलेला आहे. पैलवान शंकर डावर कासार शिरमे यांच्याकडून 101 रुपया. गोलंदाजाला धनाजी आला. अप्रतिम गोलंदाजी मित्रा, जबरदस्त गोलंदाजी. त्याला उचलून घेतलं जात आहे. यस, त्यांचा स्पॉन्सर आहे ना
त्यांनी उचलून घेतलेला आहे आणि का घेऊ नये. अप्रतिम अप्रतिम धनाजी. अधिक कचरे 501 रुपया बक्षिसांचा वर्षाव. अप्रतिम अप्रतिम धनाजी भाऊ. काय गोलंदाजी जबरदस्त. डोळ्याचं पारणं फेडलं. 3 बैलाचा मालक आहे आणि वेग देखील त्या बैलासारखाच आहे मालकाचा. जबरदस्त गोलंदाजी धनाजी याची. काय गोलंदाजी. 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना तो सामना अक्षरशः गोलंदाजाने गाजवला. कौतुक.